नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा शेवटचा मुद्दा घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे इंटरजेक्शन. याचा आधीचे आपले 7 पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थितपणे आपल्याला समजवलेले आहेत. आज आपल्याला शेवटचा मुद्दा घ्यायचा आहे, तो म्हणजे इंटरजेक्शन. बरोबर. तर आता इंटरजेक्शन काय असतात, तर हे फार सोपं आहे. काही याच्यामध्ये वाक्यामध्ये काही बदल करायचा असतो किंवा टेन्स बदलायचा असतो, काही बदलायचं असतं, तसं काय नसतं. 2 वाक्य जोडायचे असतात, तसंही काही नसतं. फक्त हे वाक्य कसे असतात, एक त्याच्यामध्ये हावभाव दर्शवलेले असतात. समजा कोणी मेलं तर आपल्याला वाटतं अरे फार वाईट झालं. समजा आपण जिंकलो, अरे वा आम्ही जिंकलो. म्हणजे आपल्याला आपला जो आपलं जे नेचर असतं, स्वभाव असतो, हावभाव असतो, तो लगेच बदलतो. आणि ज्या वेळेस आपल्या स्वभावात, आपल्या बोलण्यात काही गोष्टी घडतात, त्यावेळेस आपले शब्द जे असतात ते काही वेगळ्या पद्धतीने बाहेर पडत असतात. तर अशा वेळेस इंटरजेक्शनचा वापर करत असतो. म्हणजे समजा आपण जर आपल्याला जर आनंद झाला तर आपला हावभाव वेगळा असतो. आपल्याला जर दुःख झालं म्हणजे सॉरो, आपल्याला जर दुःख झालं तर आपला हावभाव वेगळा असतो. त्यानंतर समजा आपण सरप्राईज झालो, आश्चर्य झालं आपल्याला एखाद्या गोष्टीचं, तर त्यावेळेस आपला हावभाव वेगळा असतो. समजा एखाद्याची प्रशंसा करायची आहे, एखाद्याचं कौतुक करायचं आहे, तर त्यावेळेस आपली बोलायची पद्धत, हावभाव वेगळा असतो. आणि समजा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी त्यावेळेस आपला हावभाव वेगळा असतो. म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द आहेत, अशा प्रकारचे जे हावभाव आहेत, ज्यावेळेस आपण ते वाक्याच्या स्वरूपात दर्शवतो त्यावेळेस इंटरजेक्शनचा वापर केला जातो. म्हणजे बघा, मग आता या ठिकाणी जर समजा व्याख्या बनवायची ठरवली तर वाक्यामध्ये ज्यावेळेस आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, लक्ष वेधणे अशा प्रकारचे हावभाव दर्शवले जात असतात, त्यावेळेस इंटरजेक्शनचा वापर केला जातो. मग याच्यामध्ये बघा, आता त्या ठिकाणी आपण काही इंटरजेक्शन दिलेले आहेत, थोडक्यात दिलेले आहेत. आपण प्रत्येकावर एक एक उदाहरण घेऊ. तर या ठिकाणी इंटरजेक्शन काही दिलेले आहेत आपण. तर त्याच्यानंतर बघा, इथं एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे, हुर्रे दिलेला आहे, तिथं एक्सक्लेमेशन मार्क दिला, वाव दिला, एक्सक्लेमेशन मार्क दिला. म्हणजे इंटरजेक्शन हा शब्द लिहिल्यानंतर, इंटरजेक्शन लिहिल्यानंतर त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क येतं आणि त्याच्यानंतर वाक्य जसं आहे त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार केलेला नसतो. काही कठीण वाक्य नसतात. समजा आता आपण पहिले आनंद म्हणून समजून घेऊया, एन्जॉयसाठी. बरोबर. जॉय म्हणजे काय? आनंद. समजा आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला. आता मागेच भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, बरोबर आहे. मग त्यावेळेस आपण काय म्हणायचो? वाव. काय म्हणायचो आपण? वाव, क्वेश्चन, एक्सक्लेमेशन मार्क. वाव. काय झालं? इंडिया वॉन द मॅच. वाव, इंडिया वॉन द मॅच. भारताने मॅच जिंकली, भारताने सामना जिंकला. आपल्याला आनंद व्हायचा, म्हणून आपण अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी बोलायचो. आपण वावच्या जागेवर हुर्रे पण वापरू शकतो. हुर्रे, वी वॉन द मॅच, इंडिया वॉन द मॅच. म्हणजे अशा पद्धतीने आनंद व्यक्त करण्यासाठी इंटरजेक्शनचा वापर केला जातो. हे झालं आनंद व्यक्त करण्यासाठीची गोष्ट. आता पुढे सॉरो. सॉरो म्हणजे काय? दुःख. दुःख व्यक्त करायचंय, बरोबर. समजा एखादं कोणी मेलं असेल किंवा कोणी आजारी असेल तर ते बघून आपल्याला वाईट वाटतं, बरोबर. ते बघून आपल्याला काय वाटतं? वाईट वाटतं. मग अशा वेळेस कोणते इंटरजेक्शन वापरायचे? मग त्यावेळेस अशा प्रकारचे इंटरजेक्शन आपण वापरू शकतो. समजा एखादा चांगला व्यक्ती मेला तर आपण काय म्हणतो? एलास, ही इज डेड. एलास, ही इज डेड. ओ पण वापरू शकतो तिथं. एलास, ही इज डेड. अरे तो मेला. बरोबर. म्हणजे आपल्याला काय झालं त्यावेळेस? दुःख झालं, बरोबर. आणि यावेळेस ओ हा शब्द वापरू शकतो, ओ पण वापरू शकतो. म्हणजे ओ पण त्या ठिकाणी दुःख व्यक्त करण्याचा माध्यम आहे, इंटरजेक्शन आहे. ओ, ही इज डेड. अरे तो मेला. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दुःख होतं त्यावेळेस आपण हे शब्द वापरू शकतो. त्याच्यानंतर एखादी क्रिया अशी घडते, आपल्याला आश्चर्य करून टाकते, आपल्याला ते बघून आश्चर्य होतं, आपण काय होतो? आश्चर्यचकित होतो. मग त्यावेळेस ज्यावेळेस आपण सरप्राईज होतो, आश्चर्यचकित होतो, त्यावेळेस सुद्धा आपण इंटरजेक्शनचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही ओ वापरू शकतात. ओ इथं पण येतो, इथं पण येतो. व्हॉट, वाव. बरोबर. तर बघा, ओ, व्हॉट, वाव अशा प्रकारचे इंटरजेक्शन तुम्ही वापरू शकतात.
वाव, बरोबर. बघा, वाव. आता काय आहे तिथं? आश्चर्य, सरप्राईज. वाव. सचिन हिट अ सिक्स. वाव, सचिनने सिक्स मारला. म्हणजे सचिनने सिक्स मारला याचा अर्थ आपण आश्चर्यचकित झालो, बरोबर. मग तिथं वाव. अजून उदाहरण घेऊ शकतो. वाव, यू पास्ड इन द एक्झाम. तू परीक्षेत पास झाला, बरोबर. यू पास्ड इन द एक्झाम असं वाक्य वापरू शकतो. अरे वाव, तू परीक्षेत पास झाला, म्हणजे याचा अर्थ आपल्याला खात्री होती का तो पास होईल? असं नाही, तो नापास होईल असं आपल्याला वाटत होतं, परंतु तो पास झाला म्हणून आपल्याला काय झालं? आश्चर्य झाला. मग त्यावेळेस आपण म्हणतो वाव, यू पास इन द एक्झाम. वाव, तू परीक्षेमध्ये पास झाला. व्हॉट, तू परीक्षेमध्ये पास झाला. म्हणजे अशा पद्धतीने सरप्राईज होतो आपण, आश्चर्यचकित होतो. तर ज्या वेळेस आपण सरप्राईज होतो त्यावेळेस आपण अशा प्रकारचे शब्द वापरत असतो, इंटरजॅक्शन वापरत असतो. आलं लक्षात? हा, त्याच्यानंतर पुढचं आहे अप्रुव्हल. अप्रुव्हल म्हणजे काय? प्रशंसा. आता एखाद्याची प्रशंसा केलेली करायची असेल, बरोबर. वेल डन. काय? वेल डन. पुढे एक्सक्लेमेशन मार्क. वेल डन. यू डीड इट. तू ते केलास. तू ते केलास. वेल डन, यू डीड इट. तू ते केलास. म्हणजे त्याने एखादं काम केलं असेल आणि त्याची प्रशंसा करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही वेल डन शब्द वापरू शकतात, ब्रॅवो शब्द वापरू शकतात, बरोबर. वेल डन, यू डीड इट. वेल डन, तू ते काम केलं, ते पूर्ण केलं. म्हणजे त्याच्यावर भरोसा होता का? नाही. मग त्याने पूर्ण केलं म्हणून आपण काय करतोय? त्याची प्रशंसा करतोय. वेल डनच्या जागेवर आपण ब्रॅवो शब्द सुद्धा वापरू शकतो, एवढं लक्षात राहू द्या. मग हे झालं प्रशंसा करण्यासाठी, बरोबर. हे झालं प्रशंसा करण्यासाठी. आणि आता शेवटचं आपल्याला इंटरजॅक्शन घ्यायचं आहे ते म्हणजे अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय? लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी. मग समजा लोकांचं लक्ष इकडे तिकडे असेल, बरोबर, कोणी आपल्याकडे बघत नाही, आपल्याला त्यांना काहीतरी सांगायचं आहे. मग आपण काय करू? लुक. काय? लुक, माझ्याकडे बघा. इथं काय उदाहरण घेऊ शकतो मी? आय हॅव अन अनाउन्समेंट. आय हॅव अन अनाउन्समेंट. मला एक जाहिरात करायची आहे. माझ्याकडे बघा. आय हॅव अन अनाउन्समेंट. मला जाहिरात करायची आहे. म्हणजे आपण लोकांना आपल्याकडे लक्ष केंद्रित करून देण्यासाठी, आपल्याकडे लक्ष वेधित करून देण्यासाठी त्यांना जे शब्द वापरले जातात ते म्हणजे लुक किंवा लिसन. आणि हे सुद्धा इंटरजेक्शन म्हणून वापरले जातात. आलं लक्षात? तर लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी. नंतर लिसन सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो. लिसन, आय हॅव अन अनाउन्समेंट. ऐका, मला एक जाहिरात करायची आहे, घोषणा करायची आहे. आलं लक्षात? तर हे आहेत इंटरजेक्शन. तर हे शिकायला आपल्याला जास्त वेळ लागला नाही, बरोबर. तर याच्या आधीचा जो व्हिडिओ होता आपण त्याच्यामध्ये काय पाहिलं? कंजक्शन पाहिलं. हे शेवटचा प्रकार आपला पार्ट्स ऑफ स्पीचचा होता, तो म्हणजे इंटरजेक्शन. तर याचाही भरपूर अभ्यासक्रम आपल्याला काइंड्स ऑफ सेंटेन्समध्ये येतो. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. बघा, परत एक वेळा सांगतो, या ठिकाणी आपले पार्ट्स ऑफ स्पीच पूर्ण झालेले आहेत. तर पुन्हा एक वेळा त्याचा सराव करून घेतो मी. पार्ट्स ऑफ स्पीचचा पहिला जो व्हिडिओ होता, आपण पार्ट्स ऑफ स्पीचवर एकूण 9 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच विषयी थोडक्यात माहिती आपण दिली होती. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 प्रकार असतात पहिल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर प्रत्येक प्रकारावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे 8 प्रकार होते पार्ट्स ऑफ स्पीचचे. तर 8 प्रकारचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये, मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन पाहिलं, तिसऱ्यामध्ये प्रोनाऊन पाहिलं, चौथ्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह पाहिलं, पाचव्यामध्ये आपण वर्ब पाहिलं, सहाव्यामध्ये आपण ॲडवर्ब पाहिलं, सातव्यामध्ये आपण प्रिपोजिशन पाहिलं, आठव्यामध्ये आपण कंजक्शन पाहिलं. आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा, तो म्हणजे 9वा. आणि त्याच्यात आपण इंटरजेक्शन पाहिलेलं आहे. तर हे सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघायचे, व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावर सराव करण्यासाठी प्रयत्न करायचा. नुसतं व्हिडिओ बघून आपण शिकत नाही, त्याच्यासाठी सराव करणं आवश्यक असतं. जसं आता आपण या ठिकाणी हे उदाहरणं बनवले, बरोबर. ज्या ठिकाणी आपण हे उदाहरणं बनवले, या ठिकाणी आपण हे उदाहरणं बनवले, तर यांचा वापर करून अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही बनवू शकतात इंटरजेक्शन वापरून. तर फक्त याच्यावरच नाही,
तर याच्या आधीचे जे 7 व्हिडिओ बनवलेले आहेत आपण वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचवर, तर त्या प्रत्येकावर अशाच पद्धतीने अभ्यास करा, सराव करा. सराव केल्याशिवाय मार्ग नाही. आलं लक्षात? तर पुढच्या व्हिडिओपासून आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस शिकू. तोपर्यंत हे पार्ट्स ऑफ स्पीचवर व्यवस्थितपणे तयारी करून घ्या. समजलं? धन्यवाद.